नमस्कार मंडळी, तर आज आम्ही आलेलो आहोत अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात। तर आता आपण मंदिरात जाऊ आणि तर आता आम्ही जात आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर चला। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। तर आज आपण आलेलो आहेत श्री मंगलग्रह मंदिर अमळनेर जिल्हा जळगाव। तर सरांना या मंदिराविषयी अधिक माहिती आपण विचारू। सर, थोडक्यात माहिती सांगा। जय मंगल। जय मंगल। संपूर्ण भारतामध्ये मंगळदेवांची ज्ञात असलेली फक्त दोनच मंदिरं आहेत। एक आहे उज्जैनला। उज्जैन हे मंगळदेवांचं जन्मस्थान आहे, परंतु त्या ठिकाणी मूर्ती स्वरूप नाही आहे। तेथे मंगलनाथ म्हणून पूजा केली जाते। तेथे शिवलिंग आहे आणि त्या ठिकाणी ही भात पूजा केली जाते। नमस्कार मंडळी, तर आज आम्ही जयरात अमळनेर तालुकामधला असं मंदिर मा की ज्यान आपला मननी इच्छा पूर्ण होस। तर ती मंदिर कोणतं असेल कमेंटमा नक्की सांगू। धन्यवाद। आम्ही जात आहोत अमळनेरला। आता आम्ही पोहोचलो मंगळद्वार जवळ। नमस्कार मंडळी, तर आज आम्ही आलेलो आहोत अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात। तर आता आपण मंदिरात जाऊ आणि तर आता आम्ही जात आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तर चला। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे श्री मंगळदेव ग्रह मंदिर आहे। हे जगातील एकमेव मूर्तिरूपी मंगळ ग्रहाचे स्वयंभू जागृत मंदिर आहे। येथे मंगळवारच्या दिवशी विशेष पूजा आणि भाविकांची मोठी गर्दी असते। मांगलिक दोष दूर करण्यासाठी हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते। मी आता नुकतंच दर्शन केलं, तर तुम्हीही दर्शन करून घ्या। तुम्ही पाहू शकता येथे सुंदर असं गार्डन देखील आहे आणि येथे तर पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था देखील इथे करण्यात आलेली आहे आणि अतिशय थंड पाणी इथं आहे। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर। तर आज आपण आलेलो आहेत श्री मंगलग्रह मंदिर अमळनेर जिल्हा जळगाव। तर सरांना या मंदिराविषयी अधिक माहिती आपण विचारू। सर, थोडक्यात माहिती सांगा। जय मंगल। जय मंगल। संपूर्ण भारतामध्ये मंगळदेवांची ज्ञात असलेली फक्त दोनच मंदिरं आहेत। एक आहे उज्जैनला। उज्जैन हे मंगळदेवांचं जन्मस्थान आहे, परंतु त्या ठिकाणी मूर्ती स्वरूप नाही आहे। तेथे मंगलनाथ म्हणून पूजा केली जाते। तेथे शिवलिंग आहे आणि त्या ठिकाणी ही भात पूजा केली जाते। परंतु संपूर्ण भारतात मूर्ती असलेलं हे एकमात्र मंदिर आहे। मूर्तीची स्थापना कोणी केली, कधी केली याविषयी काही कोणाला ज्ञात नाही आहे, परंतु 1933 साली मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झालेला होता। या ठिकाणी एक सिद्धपुरुष होऊन गेले, जगदीशनाथजी महाराज। त्यांनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केलं आणि तेही अज्ञातवासात विलीन होऊन गेले। परंतु त्यांनी जाता जाता एक भविष्यवाणी केली होती की एक दिवस असा येईल की अमळनेरचं हे मंगळग्रह मंदिर हे संपूर्ण विश्वामध्ये आपलं नाव करेल। संस्था आहे 1999ला संस्था स्थापन झाली आणि संस्थेच्या माध्यमातून हे कार्य आता होत आहे। या ठिकाणी ज्यांच्या कुंडलीत मंगळ असेल असे भाविक प्रामुख्याने येतात। ज्यांचं काही शेती माती रेतीशी रिलेटेड व्यवसाय असेल असे भाविकही मंगळदेवांची माता भूमिमाता यांच्या पूजनासाठी या ठिकाणी येतात। येथे अभिषेक आणि हवनात्मक शांती हे विशेष पूजा प्रकार आहेत। त्यामुळे मंगळवारी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येतात। येथील महाप्रसादही अतिशय उत्तम असतो। दर मंगळवारी आपण शुद्ध गावरान तुपात तळलेली जिलेबी, दाल बाटीचं जेवण असतं, जिरा राईस असतो, एक सिजनेबल भाजी असते। हा महाप्रसादही अतिशय सुंदर असतो आणि मोठ्या संख्येने भाविक याचा लाभ घेतात। धन्यवाद, खूपच छान। भारतातून दुरून दुरून भाविक इथं पूजा अभिषेक करण्यासाठी येत असतात। तुम्ही बघू शकता इथं पूजा चालू आहे। तर तुम्ही इथं बघू शकता इथं किती मोठे मोठे कैऱ्या लागलेले आहेत। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती। जय मंगल। धन्यवाद।